होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख आणि आरोग्य शांती नांदो. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, पण होळीच्या आधीचे हे 8 दिवस खूप महत्त्वाचे असतात. या काळाला आपण होलाष्टक असं म्हणतो. आता 2026 मध्ये होळाष्टक सुरू होणार आहे, म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:02 सुरू होत असून बघा याची समाप्ती 3 मार्च 2026 ला म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी ही होणार आहे. आता होलाष्टक म्हणजे काय, तर आपण वैदिक पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमा हा जो काही काळ असतो तर तो होलाष्टक म्हणून ओळखला जातो. या 8 दिवसांमध्ये ग्रहाची स्थिती उग्र असते असं मानलं जातं. आता त्यामुळे या काळात केलेली शुभ कामे किंवा अपेक्षित फळ ही देत नाहीत. म्हणजेच काय, जर आपण या काळामध्ये काही जर शुभ कार्य केली तर त्याचं फळ आपल्याला शुभ असं मिळत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता होलाष्टकात कोणती कामे टाळावीत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, या आपण जो काही होलाष्टकाचा 8 दिवसाचा जो काही काळ असतो तर त्यामध्ये विवाह करणं, साखरपुडा किंवा विवाह निश्चित करणं, म्हणजेच काय तर जी विवाहापूर्वी जी काही बोलणी केली जाते किंवा आपण साखरपुडा वगैरे फिक्स करतो की ह्या तारखेला आपण साखरपुडा करू, तर असं बोलणं सुद्धा या 8 दिवसामध्ये आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर बघा, वास्तुशांती, गृहप्रवेश म्हणजेच काय तर नवीन घरात तुम्ही प्रवेश करणं, भूमिपूजन करणं, म्हणजेच आपण या होळाष्टकाच्या काळामध्ये आपल्या जे काही नवीन घराबद्दलची जी काही कामे असतात, म्हणजेच नवीन घर पूर्ण होतंय आणि त्याची काही आपल्याला गृहप्रवेश किंवा भूमिपूजन नवीन घर बांधण्यासाठी, तर आपल्याला हे करायचं नाही. त्यानंतर नामकरण किंवा मुंज, आता बारसे, मुंज म्हणजेच उपनयन संस्कार या काळामध्ये टाळले जातात. आता या काळामध्ये आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करणं सुद्धा टाळायचं आहे, म्हणजेच नवीन दुकान, ऑफिस किंवा मोठ्या व्यवसायाचा श्री गणेश आपण या 8 दिवसांमध्ये करू नये. आता आपण बघा, आता काही जणांना खूप मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असते, तर त्यामध्ये नवीन गाडी, सोने किंवा काही मालमत्ता खरेदी करणे हे आपल्याला टाळले पाहिजे. आता शास्त्रानुसार हे सर्व खरेदी करणे हे योग्य मानलं जात नाही. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तूंची खरेदी करणं ह्या होळाष्टकामध्ये आपल्याला टाळायचं आहे. पण बघा, या काळामध्ये आपल्याला काय करणं शुभ ठरेल, तर आपण ते सुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. आता होळाष्टक हा फक्त निषिद्ध काळ नाही, तर हा भक्ती आणि साधनेचा काळ आहे. या काळामध्ये भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंची कठोर भक्ती केली होती. त्यामुळे बघा, आपल्याला भक्त प्रल्हादाची भगवान विष्णूंवर अढळ श्रद्धा होती. त्यामुळे होलाष्टकात भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा. या 8 दिवसांमध्ये जप, तप आणि ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडून येतात. त्यामुळे या काळात देवाची विधिवत पूजा करावी, तसेच मंत्र, स्तोत्र हे सुद्धा जपावेत. तसेच बघा, या काळामध्ये तुम्ही भगवान शंकरांची आराधना, पूजा हे सुद्धा करणं अतिशय असं महत्त्वाचं मानलं जातं. तर बघा, या 8 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या तुमच्या देवघरातील जी काही शिवपिंड आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची पूजाविधी आणि आराधना, मंत्र, स्तोत्र हे जर तुम्ही जपलेत, तर बघा यामुळे महादेवांची कृपा ही तुमच्यावर सदैव राहते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तसेच बघा, आता या काही 8 दिवसांचा जो काही काळ आहे, तर या काळामध्ये ग्रहांची स्थिती ही उग्र स्थितीमध्ये असतात. तर त्यामुळे मी तुम्हाला जे काही वरील उपाय सांगितले आहेत की भगवान विष्णूंची आपल्याला आराधना करायची आहे, तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करायचा.
तसेच बघा आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा आपल्याला पूजा आराधना करायची आहे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही तिथे जप करू शकता. यामुळे बघा जीवनातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. बघा यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी भगवान शंकरांनी क्रोधात येऊन कामदेवाला भस्म केले होते. यामुळे संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडले. असे मानले जाते की या 8 दिवसात सर्व ग्रह उग्र स्थितीत आले होते. तेव्हापासून होळाष्टकाची परंपरा सुरू झाली होती. या काळात शुभ कार्य केल्यास उग्र ग्रहांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.